केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प जो आहे तो सादर केलेला आहे। आपल्याबरोबर एमसीसीआयचे डायरेक्टर जनरल प्रशांत गिरबणे सर आहेत। सर, सुरुवातीला हे सांगा की अर्थसंकल्पामधून सर्वसामान्यांसाठी आता मोठी घोषणा करण्यात आली। 12 लाख पर्यंत जे यांचं उत्पन्न आहे त्यांना 1 रुपयाचा टॅक्स जो आहे तो लागणार नाही। याचा परिणाम नक्की कसा होईल? काय 12 लाखापर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना कुठलाही टॅक्स भरायला लागणार नाही, ही सगळ्यात मोठी घोषणा आजच्या अर्थसंकल्पामध्ये आलेली आहे। त्याचा फायदा असा आहे की 12 लाखापर्यंत ज्यांचं उत्पन्न होतं त्यांना आतापर्यंत 80,000 किंवा त्यापेक्षा थोडा जास्त कर भरायला लागला असता। तो जर कर भरायला नाही लागला तर ती बचत असेल, ती जर बचत असेल तर तो खर्च होईल। तो जर खर्च झाला, फॉर एक्झाम्पल कुणी टूरवरती खर्च करेल, तर कुणी व्हाईट गुड्स इक्विपमेंटवरती खर्च करेल, तर कुणी आणखी काही घेईल। त्यामुळं उद्योग जे आहेत त्याला चालना मिळेल, त्यामुळे रोजगाराला चालना मिळेल। तर ही एक पॉझिटिव्ह सायकल जी आहे ती स्पीड घेईल, त्यामुळे याचा नक्कीच चांगला फायदा होईल। 12 लाखाच्या वरती ज्यांचं उत्पन्न आहे, म्हणजे मग ते 15 लाख असेल, 16 लाख असेल किंवा मग 20 लाखाच्या घरामध्ये ज्यांचं उत्पन्न आहे, त्यांच्यासाठी नवीन कर प्रणाली जी आहे ती कशी असणार आहे? म्हणजे 12 लाखापर्यंत तर उत्पन्न ज्यांचं आहे करमुक्त असणार आहे, मात्र त्याच्यापुढे 15%, 20% आणि 25% कर लागणार आहे। त्याचं गणित नक्की कसं? 12 लाखापेक्षा जास्त उत्पन्न ज्याचं आहे त्याला सुद्धा मागच्या वर्षी जितका कर भरायला लागला असता त्यापेक्षा कमी कर भरायला लागणार आहे, त्यापेक्षाही कमी कर भरायला लागणार आहे। त्यामुळं त्याचीही बचत होणार आहे आणि ती बचत जी आहे ती खर्चासाठी त्यासाठी उपलब्ध असणार आहे। याच्या आधीची कर प्रणाली म्हणजे टॅक्स स्लॅब आणि आताच्या टॅक्स स्लॅबमध्ये नक्की काय फरक पाहायला मिळतो? म्हणजे 12 लाखाच्या वरती जी उत्पन्नाची म्हणजे कर जो वाढलेला आहे त्याचं टॅक्सेशन आपल्याला कसं करतं? तर 12 लाखापेक्षा जास्त ज्यांचं आहे त्यांना सुद्धा जो टॅक्स भरायचा आहे, समजा 25 लाखापर्यंत तुमचा जो टॅक्स आहे त्याला जास्तीत जास्त अप्पर स्लॅब हा 25% आहे, त्या अगोदर 20%, त्या अगोदर 15%। त्यामुळे कुणाची सॅलरी किती आहे त्यावरून आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागेल, छोटंसं गणित करायला लागेल। पण कुठलंही सॅलरी तुमची असेल 12 ते 25, तर तुम्हाला भरायला लागणारा टॅक्स हा नक्कीच कमी असेल मागच्या वर्षीपेक्षा। याचा जीडीपी, तुम्ही असं म्हणालात की जीडीपी वाढण्यासाठी याचा फायदा होणार आहे। पायाभूत सुविधा असतील, मग एमएसएमईचे जे प्रोजेक्ट आहेत त्याचा नक्की कशी अर्थसंकल्पामध्ये मदत होईल की देशाचा जीडीपी जो आहे तो येत्या काळामध्ये वाढताना आपल्याला पाहिजे? 2 गोष्टी। देशाचा जीडीपी 4 गोष्टींवर ठरतो। कशावरनं ठरतो? तो कन्झम्पशन वाढायला पाहिजे, इन्कम टॅक्स रेट जो आहे तो कमी झाल्यामुळं लोकांकडे जास्त बचत होते, त्यामुळं कन्झम्पशन वाढतं। दुसरी गोष्ट आहे गव्हर्नमेंटचं एक्सपेंडिचर वाढलं पाहिजे, गव्हर्नमेंटने सांगितलं कॅपिटल एक्सपेंडिचर ते करत राहतील। तिसरी गोष्ट आहे प्रायव्हेट सेक्टरचं वाढलं पाहिजे, प्रायव्हेट सेक्टरला त्यांनी वेगवेगळ्या गोष्टीसाठी बळ दिलेलं आहे। चौथी गोष्ट आहे एक्सपोर्ट वाढायला हवे, एक्सपोर्ट वाढण्यासाठी सुद्धा त्यातल्या त्यात एमएसएमईचे एक्सपोर्ट वाढण्यासाठी सुद्धा काही स्कीम्स त्यांनी अनाऊन्स केलेल्या आहेत। हे सर्व पाहता जीडीपी नक्कीच बूस्ट होईल आपल्याला असं वाटतं। तुम्ही असं म्हणालात की पायाभूत सुविधा असतील, मग त्याचा जी गुंतवणूक आहे याच्या आधी 11 लाख कोटीपर्यंत होती, आता ती 10 लाख कोटीच होणार आहे। जे कमी झालेले 1 लाख कोटी आहेत ते नक्की कोणत्या क्षेत्रामध्ये? 24-25 साल जे होतं ना, 24-25 सालामध्ये 11.1 लाख कोटी ही गुंतवणूक करणार होती, ती सुद्धा खूप जास्त होती मागच्या वर्षीपेक्षा। मात्र त्यांनी ऍक्च्युअली आता सांगितलं की 10.1 लाख कोटीच होईल, म्हणजे जेवढी होणार होती ह्या 12 महिन्यामध्ये त्यापेक्षा 1 लाख कोटी कमी होतीये। त्याचं कारण काही आहेत, मागे इलेक्शन झाली, त्याच्यामुळे आचारसंहिता लागली, त्यामुळे काही गव्हर्नमेंट प्रोजेक्ट इतके फास्ट झाले नाहीत, त्यामुळे ते कमी झालेले आहे। असं ह्या अर्थसंकल्पाचं वर्णन कसं करा? म्हणजे सर्वसामान्यांसाठी हा फायद्याचा ठरेल की येणाऱ्या काळामध्ये मग तुटीचा अर्थसंकल्प किंवा मग त्याचे काय परिणाम पाहायला मिळतील? अर्थसंकल्पामध्ये हा मला सुदृढ असा अर्थसंकल्प वाटतो, कारण जी तूट होती ती तूट कमी होतीये, लोन जे घ्यायला लागणार आहे ते थोडं कमी घ्यायला लागेल जितकं घ्यायला लागलं असतं त्यापेक्षा, त्यामुळे चांगला। दुसरी गोष्ट, सर्वसामान्यासाठी जो कर द्यायला लागणार आहे तो थोडा कमी द्यायला लागेल, त्यामुळे चांगलं। आणि एमएसएमईसाठी बऱ्याच क्रेडिट फॅसिलिटेशन केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी चांगलं। यामुळे मला असं सर्वंकष चांगलं आहे। अर्थातच आणखी चांगलं असू शकतं अशी अपेक्षा असणं साहजिक आहे, मात्र हा बजेटमध्ये मला मोठं निगेटिव्ह असं कुठं दिसलेलं नाही। गुंतवणूक पुढच्या काळामध्ये वाढू शकते? नक्कीच, यामध्ये पुढल्या काळामध्ये गुंतवणूक वाढायला नक्कीच चालना मिळेल। आपण पाहतोय की केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जो अर्थसंकल्प सादर केलेला आहे तो सकारात्मक आहे आणि याचा परिणाम म्हणून येत्या काळामध्ये भारताचा जीडीपी जो आहे तो वाढताना आपल्याला पाहायला मिळेल अशी प्रतिक्रिया प्रशांत गिरबणे सरांनी दिल्यास पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन तुषार नंदारोशन, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।